श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज म्हणतात, बाळा, आज मी तुला एक प्रश्न विचारतो. तू इतकं चांगलं वागतोस, सगळ्यांची मदत करतोस, कधी कोणाचं वाईट करत नाहीस, तरी सुद्धा तुला असं वाटतं का की कोणीच मला समजून घेत नाही? जर तुझ्या मनात हा प्रश्न अनेक दिवसांपासून असेल तर आज माझं हे बोलणं शेवटपर्यंत ऐक. कारण आज मी तुला दुसऱ्यांना बदलायला नाही तर स्वतःला मजबूत बनवायला शिकवणार आहे. बाळा, या जगात प्रत्येक माणूस तुझा स्वभाव समजून घेईल अशी अपेक्षा करू नको. कारण प्रत्येकजण तुझ्या नजरेतून नाही तर स्वतःच्या अनुभवातून तुला पाहतो. कोणी तुझ्यावर प्रेम करेल, कोणी तुझ्यावर टीका करेल, कोणी तुझ्या यशावर आनंद होईल तर कोणी त्याच यशामुळे जळेल. हे जग असंच आहे. जर प्रत्येकाच्या मतानुसार जगायचं ठरवलंस तर स्वतःला कधीच शोधू शकणार नाहीस. बाळा, एक झाड पाहिलंस का? ते उन्हात उभं राहतं, वादळ सहन करतं, पाऊस झेलतं, तरीही प्रत्येक ऋतूत लोकांना सावली देतं. त्याला कधी फरक पडत नाही. कोणी त्याचं कौतुक केलं की नाही म्हणूनच ते मोठं होतं. तूही त्या झाडासारखं हो. लोकांच्या शब्दांनी नव्हे तर तुझ्या स्वभावाने मोठा हो. आज अनेक लोक दुसऱ्यांच्या एका वाक्यामुळे खचून जातात, एका टीकेमुळे स्वतःवरचा विश्वास गमावतात. पण लक्षात ठेव, तुझी किंमत लोकांच्या मतावर ठरत नाही. तुझी किंमत तुझ्या कर्मावर ठरते. बाळा, मी तुला कधीच सांगणार नाही की सर्वांना खुश ठेव, कारण ते शक्य नाही. पण मी एवढंच सांगतो, ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे त्यांचा विश्वास कधीही तुटू देऊ नको. ज्यांनी तुझ्यावर प्रेम केलं आहे त्यांच्या डोळ्यात अश्रू आणू नको. आणि ज्यांनी तुझा अपमान केला त्यांच्याबद्दल द्वेष बाळगू नको. कारण द्वेष दुसऱ्याला नाही, सर्वात जास्त तुलाच जाळतो. बाळा, मन शांत ठेव, कारण शांत मनातून घेतलेला निर्णय नेहमी योग्य असतो. रागात घेतलेला निर्णय आयुष्यभर पश्चाताप देऊ शकतो. आजपासून एक सवय लाव. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचार, आज मी कोणाला आनंद दिला, आज मी कोणाला दुखावलं, आणि उद्या मी अजून चांगला माणूस कसा बनेल. हा विचार रोज करणारा माणूस कधीच हरत नाही. बाळा, लोकांनी तुला ओळखलं नाही म्हणून दुःखी होऊ नको. योग्य वेळ आली की तुझं कामच तुझी ओळख बनेल. सूर्य उगवतो तेव्हा तो कोणालाही सांगत नाही की मी आलो. त्याच प्रकाशाचं त्याची ओळख करून देतो. तसंच तुझे चांगले गुण, तुझं प्रामाणिक काम आणि तुझा शांत स्वभाव हेच एक दिवस तुझी खरी ओळख बनतील. म्हणून आजपासून तक्रारी कमी कर, प्रयत्न वाढव, अपेक्षा कमी कर आणि विश्वास वाढव. कारण ज्या माणसाचा विश्वास स्वतःवर असतो त्याला जगातील कोणतीही टीका थांबवू शकत नाही. बाळा, आजचा हा विचार मनात ठेव, माझी ओळख लोकांच्या शब्दांनी नाही, माझ्या कर्मांनी होईल. या एका विचाराने जगायला सुरुवात केलास तर तुझ्या आयुष्यातील अनेक दुःख आपोआप कमी होतील.